श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या आध्यात्मिक प्रवासात आपलं हार्दिक स्वागत. आणि आपण पाहत आहात स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनी. जीवनात अनेक जण देवाला शोधत असतात, कोणी मंदिरात, कोणी ध्यानात, कोणी ग्रंथात. पण आपल्या संतांनी सांगितले की देव मंदिरात नाही, मन शुद्ध असताना तो मनातच प्रकटतो. म्हणून आज आपण मनशुद्धी हा देवप्राप्तीचा मुख्य मार्ग म्हणून समजून घेणार आहोत. तर सुरू करूया भाग 2, ज्याचे शीर्षक मनाची शुद्धी आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग. माणसाचं मन म्हणजे अत्यंत चंचल, सतत धावणारं, कधी आनंदात तर कधी चिंतेत बुडणारं. हे मन जोवर बाहेरच्या जगात अडकलेलं असतं तोवर त्यात दैवी प्रकाश उतरू शकत नाही. म्हणून पहिली साधना म्हणजे मनाला शांत करणं. राग, मत्सर, लोभ, द्वेष हे मनाचे खरं प्रदूषण. यापासून मुक्त झालं की मन आपोआप देवाजवळ जातं. साध्या भाषेत सांगायचं तर देव आपल्यापासून दूर नाही, आपणच मनातील वाईट गुणांमुळे त्याच्यापासून दूर जातो. जसं धुळीच्या थरांनी भरलेल्या आरशात आपलं रूप स्पष्ट दिसत नाही, तसेच अशांत मनात देवाचं प्रतिबिंब दिसत नाही. परंतु मन जर निर्मळ, शांत आणि प्रेमानं परिपूर्ण झालं तर त्यात देव स्वतःच प्रकट होतो. मन शुद्ध करण्यासाठी कोणतीही मोठी साधना करावी लागते असं नाही. दिवसातून काही क्षण आपल्या विचारांचं निरीक्षण करा. मी इतरांबद्दल कसा विचार करतो? माझा बोलणं इतरांना दुखावतं का? मी कुणावर राग धरतोय का? अशा छोट्या गोष्टी मनाला स्वच्छ करायला सहाय्य करतात. एखाद्याबद्दल क्षमा करणे, मनाची नकारात्मकता बाजूला ठेवणे, आज मी चांगलं करणार हा विचार जागृत ठेवणे, ह्या लहान कृती देखील मोठ्या साधनेपेक्षा प्रभावी असतात. कारण देवाला मोठी पूजा लागत नाही, देवाला लागते निर्मळ भावना. मन शुद्ध झालं की जीवनातल्या समस्याही भारहीन वाटू लागतात. कारण आपण बाहेरच्या परिस्थितीकडे न पाहता आतल्या प्रकाशाकडे पाहायला शिकतो. संकटं तशीच राहतात, पण आपण अधिक सक्षम, अधिक स्थिर आणि अधिक शांत होतो. हीच खरी ईश्वर प्राप्तीची सुरुवात. आपल्या संतांनी सुंदर वचन दिलं आहे, मन शांत झाले की परमेश्वर बोलतो. म्हणून आजपासून दररोज काही क्षण स्वतःशी संवाद साधा. शांत बसा, हळू श्वास घ्या आणि मनात एकच प्रार्थना करा, हे देवा, माझं मन स्वच्छ कर, माझे विचार निर्मळ कर आणि मला तुझ्या मार्गावर ने. ही प्रार्थना मनाला भारमुक्त करते, दैनंदिन आयुष्यात आनंद भरते आणि हळूहळू देवाशी एक गूढ नातं स्थापित करत जाते. आजच्या ह्या पॉडकास्टचा सार एकच, ईश्वर प्राप्ती बाहेर शोधू नका, ती मनाच्या निर्मळतेतूनच प्रकट होते. मन शुद्ध ठेवा, विचार सुसंस्कृत ठेवा आणि परमात्म्याचा प्रकाश तुमच्या जीवनात स्वयमेव उजळेल. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या भागात आपण भक्ती आणि कर्मयोग यांचा सुंदर संगम अनुभवू. तोपर्यंत शांत रहा, प्रेमानं रहा आणि दैवी ऊर्जेशी जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.